यशोधरा पोलीस स्टेशन अंतर्गत एक चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे। कोण फिर्यादी होता, किती आरोपी होते, कितीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, काय सांग? माननीय श्री निकेतन कदम सर झोन 5 यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ACP श्री बंडेवार सर जरीपटका विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गरपड्या होत होत्या त्याच्या अनुषंगाने एक टीम तयार करून त्याबद्दलचे फॉलोअप घेण्यासाठी सांगितलेलं होतं। त्याप्रमाणे आपल्याकडील PPI विलास पाटील आणि त्यांची टीम राहुल पोंद्रे, सिद्धेश चौरसिया, देवांगण आणि इतर त्यांचे जे सहकारी आहेत यांनी त्याचा फॉलोअप घेत असताना त्यांना रेकॉर्डवरील यशोधराच्या पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील राहुल हाटेवाल हा काही दिवसापूर्वी दिल्ली येथे गेल्याचं त्यांना माहिती मिळाली होती। तर त्याची अधिक माहिती घेतली असता त्यांनी यशोधराच्या हातीमध्ये गरफडी केल्याचं माहिती मिळाल्यावरून बातमीदारामार्फत त्यांना आपण नागपूरला परत बोलावून घेतलं होतं आणि बोलावून घेऊन त्याच्यावर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये आपण ट्रॅप लावून त्यांना पकडलेलं होतं। तर त्याच्यामधला एकच आरोपी फक्त राहुल हाटेवरच हा मिळाला होता आणि त्याच्याकडून आपण पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गुन्ह्यातील 3 गुन्हे त्यावेळेस ओपन केले होते आणि त्याच्यातला बराचसा मुद्देमाल हे आपण त्याच्यामध्ये रिकव्हर केला होता। त्यानंतर त्याचा जो साथीदार होता निकेश साहू, हे दोघंही राहणारे कुंडाला गुप्तानगर या ठिकाणचे आहेत। त्यांनी त्या परिसरामध्ये एकूण 4 घरफोड्या केल्याचं आजपर्यंतच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। त्यातील एकूण 4 घरफोडीमधील गेलेला मुद्देमाल होता 9,02,750 रुपयाचा आणि त्याच्यातला रिकव्हर केलेला आजपर्यंत 5,68,750 रुपयाचा किमती मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे। आता सध्या त्याच्यातील 2 नंबरचा आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि आपला तपास चालू आहे। या आरोपीवर कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे, काय रेकॉर्डेड आरोपी आहे की काय? हे दोन्ही आरोपी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि हे आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला पण त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत। किती दिवसाचा PCR मिळाला, काय? त्याच्यामधील जो पहिला आरोपी आपण अटक केला होता तो सध्या MCR मध्ये आहे आणि जो दुसरा आरोपी अटक केला तो सध्या आपण PCR मध्ये आहे।